तुम्हाला माहिती आहे का, सत्यनारायणाचा प्रसाद फक्त घरच्याच लोकांनी का खायचा असतो? बाहेरच्यांना किंवा नातेवाईकांना तो का देऊ नये? यामागे एक खास कारण आहे. यामागचं शास्त्र ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. चला सांगते, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या शास्त्रात आणि परंपरेत पौर्णिमेच्या सत्यनारायण पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सृष्टीचे चक्र, ब्रह्मदेव जन्म, भगवान विष्णू पालनपोषण आणि भगवान शंकर मुक्ती यांच्या कार्यावर चालते. आपल्या आयुष्यातील अन्नाची आणि धनाची कमतरता दूर करण्यासाठी विष्णूची उपासना फलदायी ठरते. आता बघूया पौर्णिमेला पूजा करण्याचे कारण आणि फायदे. अनेकदा घरात खालील समस्या जाणवतात: आर्थिक अडचणी येणे किंवा पैसा अनाठायी खर्च होणे, अन्न चविष्ट न लागणे किंवा खाऊन तृप्ती न मिळणे, महिन्याभर पुरणारे धान्य लवकर संपणे, घरातील माणसे एकविचाराने न राहणे. शास्त्र काय सांगते? खरेदी केलेले धान्य घरात आल्यावर त्याचे दोष दूर करण्यासाठी आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदण्यासाठी भगवान विष्णूच्या या सोप्या पद्धतीने पूजा करावी. अधिष्ठानात ही पूजा केली जाते. सलग 12 पौर्णिमा ही पूजा केल्यास घरातील अन्नाला आणि धनला बरकत येते असे मानले जाते. पूजेसाठी लागणारे साहित्य सांगते. एक पाट आणि एक चौरंग, चौरंगाभोवती लावण्यासाठी आंब्याचे 4 डहाळे, चौरंगावर अंथरण्यासाठी अर्धा मीटर पांढरे कापड. अशा प्रकारे साहित्य तयार करा. तामणात घेण्यासाठी थोडे तांदूळ, त्यावर बाळकृष्ण ठेवण्यासाठी 3 सुपाऱ्या, पहिली गणपतीची, दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुणाची. विड्याची पाने. चौरंगावर पांढरे कापड अंथरून त्यावर ताम्हणात तांदूळ घ्या आणि बाळकृष्णाची स्थापना करा. विड्याच्या पानावर 3 सुपाऱ्या मांडून गणपती, कुलदेवता आणि वरुणाची पंचाउपचार पूजा करावी. पूजेनंतर रव्याचा प्रसाद बनवून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर सत्यनारायणाची पोथी श्रद्धेने वाचावी. पोथी वाचून झाल्यावर अन्नाचा नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी मिळून आरती करावी. प्रसादाचे नियम आणि महत्त्वाच्या टिप्स. प्रसाद कोणाला द्यावा? हा प्रसाद केवळ कुटुंबातील व्यक्तींनीच खावा. बाहेरच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकांना हा प्रसाद देऊ नये असा संकेत या विशिष्ट विधीसाठी दिला जातो. धान्याचे शुद्धीकरण. पूजेमध्ये उरलेले गहू किंवा तांदूळ घरातील धान्याच्या कोठीत टाकून द्यावेत. यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होते आणि घरात अन्नाची कमतरता भासत नाही. थोडक्यात सांगायचे तर, जैसे खावे अन्न वैसे उपजे मन. अन्नावर होणारे संस्कार आपल्या मनावर आणि कुटुंबाच्या प्रगतीवर परिणाम करतात. म्हणून श्रद्धेने केलेली ही पूजा घरात ऐश्वर्य आणि आनंद घेऊन येते. ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही घरात सुख समृद्धी येईल. श्री स्वामी समर्थ.